पावभाजी, कोल्ड्रिंक. अरे काय आहे? आणि कशासाठी? अरे पार्टी आहे माझ्याकडनं, पार्टी. पण वाय का कशाला? अरे कारण सोडा, एन्जॉय करा, एन्जॉय. हा हे मला पटलंय. आम खाओ और गुटलिया मत गिनो. हा चला खाऊया. हा चंदन, हा लॉटरी लागली ना तुला? खरं सांग बाई, खरं सांग. हा, मटका. नाही रे. ए नाही नाही भावा, काहीतरी कारण आहे. तू एवढा खुश कसं काय? अरे हे बघ, मी इथे काम करायला लागलो ना तेव्हापासून मला तुम्हाला एक पार्टी द्यायची होतीच अशी. ती आज दिली, संपलं. हा, हे बघ, हे कारण आहे पण ते नाहीये. हे बघ, तुझ्या चेहऱ्यावर ते दिसत नाही काय रे डिप्पर? चंदन, दिव्याच्या बाबतीत काहीतरी आहे काय? बाई, अरे आम्हाला सगळं कळतं. तू आम्हाला काही सांगितलं नाही ना तरी आम्ही तुला तेवढं ओळखतो काय बाई. हा. तसं काही कारण असेल तर मी सांगेन तुम्हाला, पण तसं सध्या काहीही नाहीये. त्यामुळे तुम्ही आता फक्त पार्टीचा आस्वाद घ्या आणि मजा करा, मजा. ते नाही, हा काहीतरी लपवतो, हा सांगत नाही, काहीतरी वेगळं नाही. अरे पण मी काय म्हणतो, आपला का मी तर खाणार अरे बाबा, पार्टी चालू आहे, डान्स करा, डान्स. थँक्यू. वेलकम. बोला काय करायचंय? तुम्ही आधी हात धुवून घ्या. केस बांधलेत ना आत्ता, मग मी सांगते. द्या हुकूम. अरे असं घरचं करायला हुकूम वगैरे नसतो द्यायचा. हे सगळं प्रेमाने करायचं असतं. सांगणारेच काय करायचंय ते? पिठलं भाकरी. तू मुद्दाम करतेस का? मुद्दाम का करू? माझं प्रेम आहे तुमच्यावर. कारण तुला माहितीये मला पिठलं भाकरी बनवता येत नाही म्हणून मुद्दाम करतेस. अरे नाही बाबा, आशूला आवडतं ना म्हणून सांगते करायला. पण तुम्हाला नसेल येत तर ठीक आहे, मी करते, काही हरकत नाही. काय झालं शिवा? अगं नीट शिकवलंस तर कळेल मला. नीट सांग ना, मी बनवेन पिठलं भाकरी. पिठलं भाकरी तू करणार आहेस? हो. शिवा तू थांब, हा लक्ष ठेवायला. आई एवढा विश्वास ठेवू शकतेस माझ्यावर? विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही, पण तो खरा ठरेल याची काळजी घे, एवढंच म्हणणं आहे माझं. सांगू? त्याच्यासाठीच थांबले मी. ते पीठ घ्या तिथून. हा, 1 वाटी घ्या. त्याच्यात ना मला येतं. हे बघा ते. तू जरा शांत बसा. आणि शांत बसता येत नसेल तर जा इथून. ते चुप. अच्छा गावात. कीर्ती, अगं हे काय? पिठलं भाकरी खाल ना तर परत मागाल. हे असं हो का? का काय? अगं तेलात डायरेक्ट काय पीठ पाणी ओततेस? कांदा कुठे, लसूण कुठे, मिरची कुठे? अगं हसू नकोस हं. आणि तुला हसायला काय झालं? इथे उभी आहेस ना, सांगता नाही येत? मी सांगत होते ना, तुम्ही ऐकलत का? हे बघा, मला करू द्या, नाही तर परत सीताई आल्या ना तर मला करू देणार नाही. मग तुमची पंचायत होईल. मी करते. हे बघ, ह्याच्यात असं घ्यायचं, बेसन बरोबर आहे, सगळं करायचं, पण असं डायरेक्ट पाणी नाही टाकायचं.
थोडी कोथिंबीर कांदा सगळं एकत्र घालायचं. वंदी दिव्याचं कौतिक वाटतं मला. नाही म्हणजे सीताईची माफी मागितली तिनं, पण डुचकीवर अजून विश्वास बसत नाही ग माझा. आई, तुमचा विश्वास बसत नसला ना तरी गाडी हळूहळू रुळावर येते. परमेश्वरा बुद्धी दे डुचकीला. आई, आता हा मुर्दा इथं कशा पायी आलाय? आई, जरा शांत राहा ना. तू बोलू नगस. शांत घ्या म्हणे. काय शांत घ्या? भैयाजी जाऊ दे ना, माफी मागितली आहे ना त्याने. माफ करणारा मोठा असतो. वा, हे तू डुचके मला सांगतेस? तुला कळतंय का त्यानं काय केलंय ते? भैयाजी मला माहिती आहे त्यांनी काय केलंय, पण माफी पण मागितली आहे ना त्याने आता. आई, शिवा, आशू सगळ्यांनी केलंय ना माफ त्याला आता. आई, आई, ऐक ना. हे बघ, मला माहिती आहे मी इथे आलेलं तुला आवडत नाही. अगं, पण मी केलेल्या चुकांची माफी मागितली ना मी. तू माझ्याशी बोलणंच टाकलं. मुलगा आहे का मी तुझं? तू मला असं का वागवतेस? मुलगा आहेस ना, मार मुलासारखा एकदा तरी वागलायस का? अरे तू नुसत्या चुका नाही केली आहेस तर पाप केली आहेस. पाप. मान्य मी पाप केले, पण त्याची शिक्षा तू दिली आहेस ना मला. हवं तर अजून 2 कानाखाली मार, पण मला असं दूर लोटू नको. साई असलो तरी मुलगा आहे का मी तुझा? मुलगा आहे म्हण. मुलाची कर्तव्य काहीतरी पार पाडलीस का? आई, जाऊ द्या ना आता तो विषय. अरे जावे बापू, कसे आहात? काका, काही खाणार आहेस का? काहीतरी करते खायला. तू देशील ते खाईन बेटा. आई, हे माझं ठरलंय. हा घरासाठीचा वाद, ती भांडणं, हे सगळं बंद करायचं. मला कळलंय, जे आहे ते स्वीकारलं ना की माणूस आनंदात राहू शकतो. मला हेही समजलंय की खरा आनंद हा आपल्या कुटुंबासोबत एकत्र राहण्यात आहे. नाही, नक्की तुझ्या डोसक्यात काय चाललंय ते सांगशील काय? असं का बोलते साहेब? जे तोंडावर आहे तेच माझ्या मनात आहे. पण हेही खरं आहे, तुझा माझ्यावर विश्वास का बसेल? मी पापच अशी केली. हे घर बळकवण्याचा विचार केला, आपल्या माणसांचा कधीच विचार नाही केला. माझी आई, माझी वहिनी, माझं कुटुंब यांच्यासाठी कधीच काही केलं नाही. पण ह्यापुढे मला माझ्या कुटुंबासाठी करायचं. मागचं सगळं विसरायचं आहे. काका, घे सरबत पी, मी खायला आणते. किती वाईट वागलो मी आपल्याच माणसाची. म्हणूनच हा आपलेपणा मी गमावून बसलो. पण मला हे सगळं परत हवं. मला आपली माणसं परत हवी. आई, तू हवी आहेस मला. आई प्लीज प्लीज, आई हा राग गिळून टाक. वहिनी एकदा आईला समजाव. तिला म्हणा एकदा मला माफ कर प्लीज. आई, कळतंय तुला या सांगितलेला? आई, आई. वा, घमघमाट सुटला अगदी. मग पिठलं भाकरी एवढी केली आहे, आशूला खायची होती ना? अगं मग डबा पाठवलास का त्याला? एक सेकंड आई, काय विचारतेस तू? अगं ही जेवायला बसली म्हणजे ऑफकोर्स पाठवला असेल. हा बाई, मग पाठवला ना. काय सीताई, कसं झालंय? छान.
जमलं बुवा कीर्ती तुला. हो काकू, पण फक्त तिने एकटीने नाही केलं, म्हणजे शिवा वहिनीने मदत केली म्हणून झालं, नाही तर काहीतरी खूप फनी झालं असतं. पण मी केलंय ना, दिसत नाहीये का फक्त बोलायचं? आणि आता घरातलं सगळं मीच करते, जेवण, साफसफाई, आणि एवढं सगळं करून तुमची बोलणी खायची का? बरोबर आहे कीर्ती तुझं. हे पटतंय ना तुला? हो, मला पटलंय. चूक तुझी नाहीये, आमची आहे. लहानपणापासून तुला लाडकी लेक, पहिली मुलगी म्हणून खूप लाडावलं, काही कामं पडू दिली नाही. आता सवय नाही कामांची, आता चूक कळते. म्हणजे कामाची सवय असायला हवी. आपलं बालपण आठवतं ना उर्मिला तुला? हो, काय होतं ना आपलं बालपण. कसं होतं? अगं म्हणजे आम्ही भरपूर कामं करायचो आणि खूप धम्माल पण करायचो ना ताई. आई, तुम्ही लहानपणी गावाकडे खूप मज्जा केली असेल ना? आणि तुमचं गाव तर कोकणात आहे ना, म्हणजे तिकडे नारळाची झाडं, आंब्याची झाडं सगळं असेल. आमराई, आई आता आपण का नाही जात ग? शिवा वहिनी, एक काम करू, आपण सगळे आता प्लॅन करूयात. येशील ना तू? मला चालेल. जायचं ना? हो, जायला पाहिजे. सगळ्यात मजा असायची. हा, कामं पण मजेतच चालायची आणि न कंटाळता. आणि कामं झाली की मग गप्पा काय, गाणी काय, खेळ काय. मला एक गंमत सांगते. वडाच्या पारंब्यांवर आम्ही झोके घ्यायचो. उर्मिला एवढी घाबरायची, तुझी आई एवढी घाबरायची, तुला सांगते. आई, हो. आणि ना मी सगळ्या माझ्या मैत्रिणींना बजावून सांगितलं होतं की मला झोका देईल तर फक्त ताई. काकू, म्हणजे कसं होतं तुमचं बालपण? हे काय आता परत? म्हणजे मगाशी पण हा विचार आला, पण मला सीताईंना कसं विचारायचं काय ते कळलं नाही, म्हणून तुम्हाला विचारते. कसं होतं तुमचं बालपण? बालपण शिवा, तशी आमच्या घरची परिस्थिती चांगली होती, पण आमची आई ना नेहमी आजारी असायची आणि त्यामुळे सगळी कामं आम्हालाच करावी लागायची. आणि आम्हालाच काय, खरं तर सगळी कामं ना ताईच करायची. मी लहान होते ना, त्यामुळे ताई मला नेहमी म्हणायची, उर्मिला तू राहून देत, मी आहे ना, मी सगळी कामं करेन, तू जा खेळायला. म्हणजे लहानपणापासून सीताईनेच तुम्हाला सांभाळलं का? हो, तेव्हापासूनच तिने सगळं सांभाळलं. बाबांना भेटायला पाहुणे यायचे, त्यांचं चहा पाणी, त्यांचा स्वयंपाक, आईचं सगळं ती करायची. म्हणजे मी तिला मदत करायचे, पण मोठं होईपर्यंत तिने मला फारसं काही करू दिलं नाही. सगळं तीच करायची. म्हणजे त्या लहानपणी असं खेळायला वगैरे किंवा मित्रमैत्रिणी असं काही नव्हतं का? जायची ना, पण तिला घरी यायची घाई असायची. शिवा, मला नाही वाटत की तिने तिचं बालपण कधी जगलं. तेव्हाच तिला मोठं व्हावं लागलं. शिवा, तुला माहितीये, सीताईला सीताई हे नाव मीच ठेवलं, कारण लहानपणापासून ना तिने मला अगदी आईसारखं सांभाळलं. किती गोड आहे हे. जाऊन दे, मी पण काय सगळ्या जुन्या गोष्टी घेऊन बसले. शिवा, पण खरं सांगू का, ताई आता हे सगळं नवीन नवीन शिकते ना, ते बघून मला खूप आनंद होतोय. तुम्हाला सांगू का, मला आयुष्यभर सीताईंना हा आनंद द्यायचा. तुम्ही मला सांगा, सीताईंना खेळ कोणता आवडतो? शिवा, मला माहितीये तू आहेस. सीताई तुमच्यासाठी सरप्राईज आहे. बापरे, काय चाललंय काय? टाळा! तुमच्या आवडीचा खेळ कोणता आहे? आंधळी कोशिंबीर. हो, पण म्हणजे काय चाललंय हे उर्मिला? कसं? मला नको, तू सुनेला विचार. अरे आम्हाला माहितीये सगळ्यांना की तुम्हाला खूप आवडतं खेळायला. आपण खेळणार आहोत. हो हो काकू, खेळायचंय. आपण खेळणार ना? ओके, खेळूया.
बघितलास का उत्साह ताईचा? हा हो खरंय चला सुटूया का हा, सहभाग 1 त्याच्यावर राज. हा, चला, चला, चला. 1 2 3 बघितलंस आपल्याला कामाला लावलं आणि ह्या कशा मजा मारतायत ते. बालिशपणा करतायत फक्त. या आई तर त्या शिवाच्या नादाला लागून काय करायला लागले बघतोयस ना. हे 1 मिनिट, हे माझं काम नाही, हे काम तुझं, तू करायला हवंयस. जेवणाचं सगळं मी बघते ना. आता मी खूप दमले, हे सगळं तूच करायचंयस. काय अशी दमलीये? आणि मला ना सगळ्याच कंटाळा आलाय. असं वाटतं काहीतरी करावं. हे बघ, ते जगदीशला आपण सोबत घेतलंय ना, ते वर्क झालं पाहिजे. आणि मला वाटतंय आपण दिव्याला पण सोबत घेतलं पाहिजे. अगं पण ती खूप पैसे मागते गो. अरे मग देऊ ना. हे बघ, थोडे जास्त पैसे देऊन जर आपली ह्याच्यातून सुटका होणार असेल तर चांगलंच आहे ना. पण तिच्यावर लक्ष ठेवा, ती कधी कुठे उडी मारेल ना सांगता येत नाही. सुहास, मी आहे ना, तर नको काळजी करू. किटू डार्लिंग, पण एक लक्षात ठेव, आपण आता जे काही करतोय ना ते शांततेत करायला हवंय. शांततेत. आणि हे सगळं झाल्यानंतर जो धमाका होईल तो मज्जा. काकू तुझ्यावर राज्य आहे. मी पट्टी आणली आहे. हे घे. आई काय तू जरा आरामात हा, म्हणजे घट्ट नको बांधू लागेल. ताई, हा गेम आहे ना? तुझ्या सुनेला एवढी काळजी? हो मग, सुने माझी. ए बाई, बांधू ना नक्की. हो ग बाबा. आता बघा काय पटापट आउट करते तुम्हाला. अजिबात नाही, मी आऊट करूच देणार नाही. पडली बघ. उठा हळू. बापरे, संपदा सांगत होते ना तुला नको जाऊ तिथे, का गेलीस? सॉरी. ताई लागलं. कशाला ओरडतेस तिला? खेळ आहे हा. ठीक आहे, होतं थोडस. आणि संपदा, पडलं ना की माणूस मोठा होतो. भाई साहब. अगं लहानपणी आम्ही पडलो ना की आम्हाला असंच सांगायचे की आता तू मोठी होशील. हो, पण लहानपणी ना. आता मग आम्ही काय आता मोठे झालोय, लहानच होत. एकदम करेक्ट बोलला सीताई. बरं चला, द्या सुरू करूया. हा नाही म्हणजे तुम्ही ते आता म्हणजे राहू दे. तुम्ही आता आपण उर्मिला काकूला सांगूया. हा, थोडा आराम करा तुम्ही, खेळा तुम्ही असा. माझं राज्य. हा गेलं. हे बांध. चला. हा, अरे काय, मी सगळ्यांना शोधतच राहणार आहे बहुतेक. कोणीतरी काहीतरी बोला, मला कळून देत ना कुठे आहात. शिवाबा, अरे काय संपदा, कुठे आहेस? हा, अरे बोला ना, मला कसं कळणार? माझ्यावर राज्य. इथे आई. ताई, तुला किती वर्षांनी असं खेळताना आणि मन मोकळं हसताना बघते. काय होतं ना उर्मिला, कधी कधी आपण स्वतःलाच विसरून जातो. आणि मग काही माणसं आपल्याला स्वतःची आठवण करून देतात. आणि ती शिवाने करून दिली.